नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एका दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. वाघपिंपरी शिवारातील कॅनॉलच्या सिमेंट भिंतीवर ट्रॅक्टर पलटी झाल्यानं चालक ट्रॅक्टरच्या हेडखाली दबला गेला. या प्रकरणी सेलू पोलिसात नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. सेलू तालुक्यातील वाघपिंपरी शेतशिवारात 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बालाजी जाधव हे ट्रॅक्टर घेऊन शिराळा इथं कामासाठी जात असताना कॅनॉल लगतच्या सिमेंट भिंतीवर ट्रॅक्टरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत बालाजी जाधव हे 25 वर्षाचे होते. या प्रकरणी गोविंद विठ्ठलराव जाधव यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीनं 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं. माजी शिक्षक आमदार भगवान अप्पा साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शालार्थ आयडी मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी, वैयक्तिक मान्यता, निवड श्रेणी, मेडिकल बिलांसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला. यावेळी भगवान अप्पा साळुंखे यांनी शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. तसंच अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान देण्यात यावं, तसंच संबंधित शिक्षकांना मेडिक्लेम आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शिक्षकांच्या मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. परिषदेचा राज्याचा कार्याध्यक्ष आणि पुणे विभागाचा माजी शिक्षक आमदार बोलतो. आज पुण्यामध्ये आम्ही म्हणजे पुणे जिल्ह्यातले सर्व प्रमुख कार्यकर्तेगण इथे जमले आहोत. विषय असा आहे की गेली 15 दिवसापूर्वी आमच्या पुणे विभागाच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही निर्णय घेतला की आता शिक्षकांचे प्रलंबित असलेले निरनिराळ्या स्तरावरचे प्रश्न, वैयक्तिक मान्यता असेल, शालार्थ आयडी मान्यता असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, निवड श्रेणी असेल, हे पारदर्शक पद्धतीनं तात्पर्यानं करण्याची पद्धत होती. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये ती पैसे कसे मिळवायचे, त्या टिपण्या उलटसुलट कशा ठेवायच्या याची एका अर्थानं अनहेल्दी कॉम्पिटिशन सुरू असते आणि शिक्षकाला छळलं जातं. अलीकडल्या काळात गेल्या 2 वर्षात त्याचा कळत झाला. आम्हाला मंत्रालयात पैसे द्यावे लागतात आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे वसूल करतो. म्हणजे आम्ही कुणीतरी आम्हाला काही दोषी नाही, वर मंत्रालय दोष आहे असा कांगावा आणि देखावा निर्माण करून वैयक्तिक मान्यतेचा 2-2, 3-3, 4-4 लाख, शालार्थ आयडीला 1-1 लाख, बदलीला मान्यता 50-50 हजार, पदोन्नतीला 1-1 लाख असले सगळे दर पाडले गेले आणि त्याचे दुष्परिणाम खूप होत आहेत. ह्या सगळ्यामध्ये आत्ता आम्ही आज या गेल्या पुणे विभागाच्या वतीनं गेल्या 8 तारखेला सोमवारी सांगलीमध्ये, 9 तारखेला कोल्हापूरमध्ये, काल 10 तारखेला साताऱ्यामध्ये, आज इथे आणि उद्या सोलापूरमध्ये 5ही जिल्ह्याच्या ठिकाणी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन ठेवलं आहे. या ठिय्या आंदोलनाचा मुख्य हेतूच ठेवला आहे समस्या निवारण अभियान आणि आम्ही त्याचं निवेदन 9 मुद्द्यांचं निवेदन आपल्या सगळ्यांच्या सहीनं त्या या जिल्ह्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना आपण सादर करणार आहोत. आणि त्यांना विनंती साधी आहे की ज्या 9 मागण्या आहेत त्या तुमच्या अधिकार कक्षेतल्या आहेत. ते काही मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षण मंत्र्यांच्या किंवा डायरेक्टरच्या अधिकार कक्षेत आहे. तुम्ही तुमच्या स्तरावर त्याचा निपटारा करायचा आहे. एखाद्या प्रस्तावाचा निपटारा करायला मार्गदर्शन मागवणं, उलटसुलट टिपण्या ठेवे बंद करा आणि येत्या 15 दिवसामध्ये तुमच्याकडं प्रलंबित असलेल्या सगळ्यांचा निपटारा ताबडतोब करा. केला नाही तर जुलै महिन्यामध्ये भगवान सांगण्याच्या लेटर पॅडवर ह्या सगळ्यांची नावं घालून ईडीला मी पत्र देणार आहे आणि ईडीच्या माध्यमातून ह्या सगळ्यांच्या चौकशी लावाव्या लागतील. ती दुर्दैवी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असं त्यांना निवेदन देऊन आपण विनंती करणार आहोत. ते काय करणार. या निवडणुकीमध्ये दुसरी मागणी आहे की सविचार सभा 1982 सालाच्या शासन निर्णयानं महाराष्ट्रामध्ये घेतल्या जात होत्या. दर 3 महिन्याला घेतल्या जात होत्या. त्या मुख्याध्याप संघ असेल, शिक्षक संघ असेल, शिक्षक परिषद असेल, शिक्षक सेना असेल, शिक्षक या सगळ्यांच्या होत होत्या. त्याच्यात वैचारिक देवाणघेवाण होत होती. प्रश्न साधक बाधक त्यांना सोडवले जात होते आणि पुढच्या तिमाहीच्या बैठकीमध्ये मागे सुटलं काय, राहिलं काय याची शहानिशा केली जाते. आता सविचार सभा ह्या जाणीवपूर्वक टाळल्या जातात. आमची मागणी आहे या शैक्षणिक वर्षापासून, या जून महिन्यापासून त्रैमासिक सविचार सभा झाल्याच पाहिजे.
जो शिक्षणाधिकारी करणार नाही त्याच्या विरोधात आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही या ठिकाणी आता नमूद करतो आहोत. हे झालं या संबंधाचं. दुसरी एक मागणी की तुमच्या माझ्या जिव्हाळ्याची सर्वांच्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या, ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अतिशय चांगलं आहे, त्या कौतुकास्पद आहे. परंतु त्यामध्ये एक मुद्दा आणला आहे, तो म्हणजे अफोर्डेबल एज्युकेशन, परवडणारं शिक्षण. तो मुद्दा मात्र आपल्याला, तुम्हाला, मला, कुणालाच परवडणार नाही, केंद्र सरकारला परवडणार. आदरणीय नरेंद्र मोदींना आपण या निवेदनात अशी मागणी घालतो की मोदी साहेब, तुम्ही जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न बघत आहात, तुम्ही जगद्गुरूचं स्वप्न बघत आहात आणि त्या दृष्टीने योग्य नियोजन करत आहात. तुम्हाला धन्यवाद, अभिनंदन, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर जी नवीन पिढी शाळेतून शिकते आहे त्यांच्याकरता असलेल्या जिल्हापूर्वीय शाळा, अनुदानित शाळा बंद पडत आहेत आणि त्याला पर्याय करा, फिगोळ आणि चालवा तुमच्या शाळा संदेश दिलेल्या अर्थपायादृष्टी व्यापारी करणाऱ्या शाळा निघत आहेत. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण तुम्ही आधिपत्य खाली घेतलं आहे, पण बालवाड्या जिल्हा परिषदेला काढलेल्या नाहीत. याचा अर्थ काय? छुपा कार्यक्रम, बालवाडीपासून सर्व मुलं सेल्फ फायनाच्या शाळेकडे ढकलण्याचा एक डाव त्यात लपलेला आहे. तो मोडून काढला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या असताना विनंती करतो, आमचे शिक्षण वाचवा, देश वाचवा. अंत्योदयी ते सर्वोदयी जनसमर्थन अभियान 2026-27 आम्ही येणाऱ्या 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षभरातून राबवणार आहोत. ती दुर्दैवी राबवणार म्हणजे काय? आम्ही घरोघरी पालकांच्याकडे जाऊन त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं बंद पडतं हे लक्षात आणून देऊन त्यांच्या समर्थनार्थ सह्या घेऊन त्यांचं निवेदन आम्हाला तुम्हाला पाठवावं लागेल. पण ती वेळ आमच्या आणू नका. तुम्ही आमच्या निवेदनाचा योग्य उपयोग करा आणि या नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन शाळेला मान्यता द्यायचा थांबवा. जुन्या शाळा ज्या मूर्ती झाल्या त्यांचं चांगलं संरक्षण करा आणि ज्या नवीन शाळा कॉलेज दिलेत सेल्फ फायनान्सची ते आता हळूहळू ग्रँटेबल करा. आणि बालवाडीपासून PhD सर्वांना निःशुल्क शिक्षण देणारी जी शिक्षण व्यवस्था होती ती पुनर्स्थापित करा. अशा मागण्या घेऊन आम्ही ते निवेदन देतो आहे. ते निवेदन आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी पाठवावं अशी त्यांना विनंती आहे. त्या 2 कारणाने आज आम्ही या ठिकाणी एक दिवशी ठिय्या आंदोलन करत आहोत. माझ्या सर्व मित्रांनी पाठिंबा दिला आहे, त्याला धन्यवाद देतो आणि पत्रकारांचे आभार मानतो. साहेब एक मिनटं. तर आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 3000 शाळा अंशतः अनुदानित आहेत. तर या लोकांना आता त्यांचे बरेचसे लोक निवृत्तीपणे पण आलेले आहेत. तर यासाठी तुमचं काय असं मानस आहे का? त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, यांना कसल्याही प्रकारचे मेडिक्लेम वगैरे काही सुविधा नाही, यासाठी तुमची संघटना काय, तुम्ही एक माजी आमदार या नात्याने काय प्रयत्न असतील? आत्ता या महाराष्ट्रातल्या कायम इनामदार शब्दांचा कायम शब्द काढला. 15 नोव्हेंबर 2011च्या शासन निर्णयाने त्यांचं मूल्यांकन चालू झालं. त्या मूल्यांकनामध्ये 20%, 40%, 60% आता 80% पोहोचलं. या शासनानं म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या शासनानं निवेदन दिलं, हे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत पहिल्यांदा. परंतु त्याचबरोबर त्यांना हेही आमची विनंती आहे की आता ह्यांचा अंत पाहू नका. त्यांना 80 वगैरे काही आता ह्या सर्व शाळा ₹100च्या स्टॅम्पवर त्रुटी पूर्ण करण्याच्या अटीवर याच वर्षापासून, याच महिन्यापासून 100% अनुदानित कराव्यात अशा तऱ्हेची नाही. महत्त्वाचा प्रश्न साहेब असा आहे, तर आता हे जे निवृत्त होतात बरोबर, तर यांना पेन्शन वगैरे काय नाही, यासाठी तुमचा काय प्रयत्न आहे? तुमचे 2 मुद्दे आले, एक पेन्शनचा आणि मेडिक्लेमचे 2 मुद्दे तुमच्या मांडीत आले. पेन्शनच्या बाबतीत हे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे कुणी सेवेत आहेत ते सगळे जुन्या पेन्शनला पात्र आहेत. हे या सरकारनं मान्य केलेलं आहे. तशा त्यांच्या परवडणूक मंडळाच्या खाती माझ्या लढ्यातून अनुदान झाल्या 3500 शाळांच्या आहेत. आता त्यानंतर कायमसिद्ध काढलेल्या शाळा त्यात समाविष्ट कराव्यात आणि त्यांनाही जुनी पेन्शन द्यावी ही आमची मागणी आहे. आणि त्यात ती मंजूर झाली नाही, पण आम्ही ते लावून धरून वेळ म्हणजे आंदोलन करून ही मागणी पत्रात पाडून देऊ. आणि मेडिकलच्या बाबतीत असं म्हणजे जेव्हा शाळा 20 अनुदानित होते तेव्हा तिला इतर सर्व लाभ आपसूकपणे मिळतात. दुर्दैवानं मेडिक्लेमचा वैद्यकीय परिवृत्तीचा प्रस्ताव तुमच्या अंशतः दिले नाही, हा त्यांच्या घोर अन्याय आहे. तोही आम्ही निष्पन्न करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. धन्यवाद साहेब. एक मिनट आपा, 2 क्वेश्चन है मेरे. एक तो 1 दिवसीय जो आंदोलन है इसका प्रमुख उद्देश्य क्या है, और दूसरी शिक्षकों की जो प्रमुख समस्या है वो कौन सी है? दूसरी समस्या कौन सी बोले? जो शिक्षक है उनकी प्रमुख समस्याएं कौन सी है जिसको लेकर आपने ये आंदोलन छेड़ा 1 दिवसीय? हिंदी में बताइए. एक दिन का जो आंदोलन छेड़ रहे हैं, पठिया आंदोलन
इस आंदोलन का इरादा यही है, हमारी जो प्रशासन व्यवस्था है, ये शिक्षा अधिकारी होते हैं हर ज़िले में, वो शिक्षा अधिकारी अच्छी तरह से कामकाज नहीं करते। जो भी कोई प्रस्ताव इनके सामने आता है उसका निपटारा कैसा किया जाए, इसके बारे में एक चेकलिस्ट होती है, एक फॉर्मेट होता है। उस फॉर्मेट ऐसे इसी फॉर्म में हमारा मुख्याध्यापक, हमारा संस्थाचालक प्रस्ताव सादर करता है, लेकिन यहाँ का जो स्टाफ होता है उसमें त्रुटि निकालता है, वो गहार करता है, डबल वार देने के प्रस्ताव भेजने के लिए कहता है, और इसमें से दलाल भेज के 1 लाख 2 लाख 3 लाख पैसा कैसा इकट्ठा करने का तो एक ढूंढ रचा जाता है। इसके बारे में विरोध नोंद करने के लिए एक दिन का वो हमारा यहाँ का किया आंदोलन है। इस आंदोलन के साथ हम शिक्षा बचाओ देश बचाओ ये अभियान कर रहे हो। यह अभियान है, अभी आंदोलन नहीं। इस अभियान के माध्यम से हम पूरी दुनिया, पूरे हिंदुस्तान की दुनिया को हमारे जागृत करना चाहते हैं। अरे हमारे हिंदुस्तान की जो आबादी है वहाँ में 100 करोड़ आबादी बिलो पॉवर्टी लाइन है, दारिद्र्य से नीचे है, और ऐसे देश में बालवाड़ी से हायर एजुकेशन तक सेल्फ फाइनेंस का और फी पढ़ने की हिम्मत, ताकत और फिनांस किसी की नहीं होती, तो इसको फ्री एजुकेशन देना हाँ सेंट्रल गवर्नमेंट का फर्ज है, उसको निभाना पड़ेगा। उसको ऐसा निवेदन हम देते हैं। इसके वास्ते आज हम शिक्षा बचाओ देश बचाओ अंत्योदय ते सर्वोदय जन समर्थन अभियान का आज निवेदन देने वाले हैं। और सेंट्रल गवर्नमेंट यानी कि हमारे नरेंद्र मोदी, हमारे